हाय गाईज, सो वेलकम टू माय कुकिंग ब्लॉग का म्हणते, कारण आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि आम्ही खूप मस्त असं मजा मस्ती करत कुकिंगचा व्हिडिओ बनवला. तर दुसरी एक फ्रेंड जॉईन झाली आम्हाला, ज्योती. तिने ना 2 चिट्ट्या घेऊन आले होते. एक होतं रसगुल्ला आणि एक होतं गुलाबजाम. सो मी गुलाबजामचा चॉईस केला, बिकॉज एनी टाईम मला गुलाबजाम भयंकर आवडतं. तर मला पण गुलाबजाम आवडतो का. सो तिने काय केलं, काला जामून केला होता. आणि सो त्याच्यासाठी तिने काय केलं की 1 वाटी खवा, क्वार्टर वाटी मैदा आणि चिमूटभर बेकिंग पावडर घेऊन तिने मळून पीठ घेतलं आणि ते 15 मिनटं रेस्टिंगला ठेवलं. आणि मग म्हणाले, तर आपल्याला रेस्ट नाही करायचं आहे, आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. साखरेचा पाक नाही तर शुगर सिरप. तिने काय केलं, 1.5 वाटी साखर, 1.5 वाटी पाणी आणि अर्धा टीस्पून इलायची पावडर असं घेऊन मस्त असं शुगर डिझॉल्व्ह होईपर्यंत तिने ते शुगर सिरप केलं. त्यानंतर आम्हाला सर्वांना कामाला लावलं तिने. मैत्रिणींबरोबर गप्पा टप्पा आणि सगळं काम करून फटाफट मजा आली. सगळेजणांनी मिळून कामं केली ना, ती कामं किती फटाफट अशी होतात ना. आणि गॅसचा फ्लेम लो ठेवून तिने छान असे खरपूस गुलाबजाम तिने करून घेतले. मुलीची खरंच मेहनत होती यार. थँक्यू ज्योती फॉर डुईंग दिस. आणि शुगर सिरपमध्ये तिने मस्त असे गुलाबजाम मुरत ठेवले आणि मला खायला घातले. यम्मी गुलाबजाम खाऊन मी तर खूप झाली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.